मुंबई बँकेत तेजस्वी घोसाळकर यांची संचालकपदी निवड करून भाजपने मुंबईमध्ये मोठी खेळी खेळल्याची चर्चा आहे। एकीकडे तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा सुरू होती, तर दुसरीकडे त्यांच्यावर ठाकरे गट सोडण्यासाठी दबाव असल्याचा देखील आरोप त्यांचे सासरे विनोद घोसाळकरांनी केला होता। त्यामुळे तेजस्वी घोसाळकर ठाकरेंना कधीही रामराम ठोकतील अशी चर्चा असतानाच त्यांच्या नेमणुकीच्या टायमिंगची देखील चर्चा आहे। तेजस्वी घोसाळकरांच्या नियुक्ती अडून भाजपची मोठी खेळी। ठाकरेंचा महत्त्वाचा मोहरा गळाला लावण्यासाठी प्रयत्न। तेजस्वी घोसाळकरांच्या नियुक्तीच्या टायमिंगची चर्चा। मुंबई बँक ही मोठी सहकार क्षेत्रातली महत्त्वाची बँक। ही बँक राजकीय दृष्ट्या सुद्धा कायमच चर्चेत असते। या बँकेच्या संचालकपदी शिवसेना ठाकरे पक्षाचे अभिषेक घोसाळकर हे नियुक्त होते। मात्र गेल्या वर्षी अभिषेक घोसाळकरांची धक्कादायकरित्या फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच गोळ्या घालून हत्या झाली। यानंतर अभिषेक घोसाळकरांचं हे संचालक पद जवळपास वर्षभर रिक्त राहिलं। मात्र गेलं वर्षभर रिक्त असणारं हे पद ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भरलं गेलं आणि ते सुद्धा सद्भावना म्हणून हे रिक्त पद अभिषेक यांच्या पत्नी आणि ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना देण्यात आलं। तेजस्वी घोसाळकर या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या। मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी सध्या भाजपचे प्रवीण दरेकर आहेत, त्यामुळे हे पद तेजस्वी घोसाळकरांना देण्याच्या टायमिंग मागे भाजपचीच खेळी असल्याची चर्चा रंगली आहे। अभिषेक घोसाळकर हे या बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते आणि त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी हत्या झाली आणि मग रिक्त झालेल्या जागी नियुक्त करण्याचा अधिकार संचालक मंडळाला त्या ठिकाणी असतो आणि आपल्याकडे माणुसकी भावना या ठिकाणी असतात आणि जनरली मृत व्यक्ती किंवा विशेषतः हत्या झाली की त्या कुटुंबाप्रती त्या व्यक्तीच्या जे काही नातेवाईक जवळचे असतील त्याप्रती एक सद्भावना असते आणि त्या दृष्टीनंच आम्ही सर्व संचालक मंडळांनी एकमतानं त्या ठिकाणी निर्णय केला आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली। नाही, मला असं वाटत नाही, कारण हे 1 वर्षापासून चालूच होतं। मध्ये दरेकर साहेबांना पण मी फोन केला होता, माझे सासरे घोसाळकर साहेब यांनीही फोन केला होता आणि त्यांनी सांगितलेले प्रयत्न चालू आहेत आणि लवकरात लवकर करतो आणि त्यांनी ते काल केलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की राजकारण असेल आणि राजकारण आणावं। तेजस्वी यांच्यावर ठाकरे गट सोडण्यासाठी दबाव असल्याचा आरोप त्यांचे सासरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी म्हटलं होतं। त्यातच या नियुक्तीनंतर तेजस्वी घोसाळकरांनीही आपल्याच पक्षाला आरसा दाखवणारी पोस्ट केली आहे। तेजस्वी घोसाळकर आपल्या पोस्टमध्ये म्हणतायत, सहकारात राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून काम करणं हाच खरा सहकार धर्म आहे। त्यामुळे या निर्णयाकडे राजकीय नजरेतून पाहणं अत्यंत चुकीचं ठरेल। तर अजूनही तेजस्वी घोसाळकर यांनी अधिकृतपणे शिवसेना ठाकरे पक्ष सोडलेला नाही, त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाकडूनही या नियुक्तीवर सावध प्रतिक्रिया देण्यात आली आहे। ती शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आहे। अभिषेक घोसाळकर हे सुद्धा मुंबई बँकेवर संचालक होते। त्यांच्या रिक्त जागी तिची नियुक्ती झाली असेल तर तुम्ही त्यात राजकारण पाहू नका। ती मुलगी सामाजिक कार्यामध्ये उत्तम काम करते। मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे। घोसाळकर हे शिवसेना ठाकरेंसाठी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतलं मोठं नाव आहे।
त्यामुळेच ठाकरेंचा हा मोठा मासा गळाला लागला तर भाजपची उत्तर मुंबईतली सरशी ही निश्चित ठरेल. त्यासाठीच या नियुक्तीकडे राजकीय चष्म्यातून पाहणं गरजेचं ठरतंय. कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई.